हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. लहानपणीची लायसिलची ॲड आठवतीये? सगळ्यांना आठवत असणार. अतिशय कॅची ॲड होती, सगळ्यांना पाठसुद्धा असेल. आणि लायसिलबद्दल मी बोलतीये म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण उवांबद्दल बोलणार आहे. सगळ्यांना असं झालं असेल की आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं, पण बोलावं लागणार आहे. अनेक मिथ्स आहेत आणि अजूनही हे इन्फेस्टेशन आहे. आपल्याला वाटतं की नाही आहे, पण आम्ही जेव्हा या खुर्चीमध्ये बसतो तेव्हा अनेक प्रकार बघायला मिळतात. आणि त्याच्यामधला हा ज्याची फारशी माहिती नसते लोकांना, तो म्हणजे डोक्यामध्ये उवा होणं किंवा लाईस इन्फेस्टेशन. आता हे इन्फेक्शन नाहीये, इन्फेस्टेशन आहे. दुसरे परजीवी आपल्या शरीरावर येऊन राहतात आणि आपलं रक्त पितात. याच्यामध्ये मिथ्स आहेत, ते मिथ्स बघूया. पहिली गोष्ट म्हणजे उवा अतिशय घाणेरड्या अस्वच्छ लोकांनाच होतात. अतिशय चूक आहे. रादर उवा स्वच्छ स्कॅल्प प्रेफर करतात. सेकंड थिंग, उवा अशा एकीकडून उडून दुसरीकडे जातात असं काहीच नाहीये. त्यांना विचारणं काही पंख बिंख नाहीयेत. त्या क्लोज टू क्लोज कॉन्टॅक्ट जर असेल, हेड टू हेड कॉन्टॅक्ट असेल, त्या व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी असतील, सलॉनमध्ये एखादी इन्फेस्टेशन झालेली व्यक्ती गेली असेल आणि जर ते नीट क्लिनिंग झालं नसेल, टॉवेल असेल, उशी असेल, तर अशा 1 to 1 कॉन्टॅक्टमधून हे पास होतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की प्राण्यांमधून आपल्याला ते इन्फेस्टेशन होऊ शकतं का? तर देवानं मस्त व्यवस्था केली आहे. प्राण्यांचे वेगळे आहेत आणि माणसांचे वेगळे आहेत. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला आपल्या आपल्या उवा दिलेले आहेत आणि त्या इंडिव्हिज्युअल रेसलाच इन्फेक्ट करतात. त्यामुळे तुम्ही प्राण्यांना किंवा प्राणी तुम्हाला इन्फेक्ट करू शकत नाही. आता काय करतात उवा? तर आपलं रक्त पितात. उवा झाल्यात हे समजण्याची सगळ्यात सोपा सिम्पटम म्हणजे वेड्यासारखी खाज येणे. अक्षरशः हा शब्द बरोबर आहे, कारण तुम्ही डोक्यातून हात बाजूलाच घेऊ शकत नाही, इतकी सिव्हिअर इचिंग असते. आता ही इचिंग कशामुळे येते? तर त्या लाईसच्या तोंडातून जी लाळ येते, त्या लाळेच्या ॲलर्जिक रिॲक्शनमुळे आपल्याला ही एवढी भयंकर खाज येते. दुसरी गोष्ट, तुम्हाला काहीतरी डोक्यामध्ये वळवळल्यासारखं जाणवतं. यू कॅन फील दॅट मुवमेंट इन युअर हेड. आता जास्त लाईस इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कुठं असतं? तर कानाच्या मागं त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त असतं आणि ॲट द नेप ऑफ नेक ह्या बाजूला जास्त असतं. उवा पूर्णपणे ट्रीट करता येतात का? अतिशय उत्तम पद्धतीनं 100% क्लीन होतात उवा विदिन 2 weeks. 2 weeks सांगण्याचं कारण, फर्स्ट वीकला जेव्हा आपण मेडिसिन देतो, शॅम्पू देतो, तेव्हा 80 to 85% क्लीन होतात. सेकंड राऊंडला जेव्हा 7 to 10 डेजनी आपण पुन्हा ट्रीटमेंट रिपीट करतो, तेव्हा निट्स जे असतात म्हणजे त्याची अंडी असतात ती डिस्ट्रॉय केली जातात आणि 100% तुम्ही लाईस इन्फेस्टेशनपासून पूर्णपणे फ्री होऊ शकता. पूर्ण फॅमिलीला ही ट्रीटमेंट द्यावी लागते आणि पूर्ण फॅमिली यातून उत्तम पद्धतीनं बाहेर पडते. तोपर्यंत काळजी